राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता 2-3 दिवस झाला आम्ही शेणीत या ठिकाणी होतो. 1-2 दिवस तिकडं भात लागवड चालू होती ना, आणि मग ते माणसं आपल्याला मदतीसाठी येतात ना, मग आम्ही पण होतो. आणि आज जायचे घरी मित्रांनो. पण पाहू आता गाडी कोणती भेटत येते. आटपला का तो आला? हां, चेजी भांडी कशी होती का? हां, चल ना, गाडी जाय बसले ना. तर समोर आमच्या मामी आहेत. मामींची किती वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये जातीवरची गाणी ते आपण ऐकले असतील मित्रांनो. तर आता आम्ही निघालो आहे. मग आता मामी इकडे थांबल्यात आता आम्हाला लावायला, आणि मामाही गेलं जनावरांकडे. आता कामाचाही सीझन चालू आहे ना. मामी आता जाऊ का? मग जातो म्हणला. हां, आधी कपडे घातली का? घातली ना? आधी नाही कपडे घातलेत. तर आता मामीची चालेल तयारी करायचं काम. आधी ते बराच दिवस हिरो होता ना, तर त्याच्यामुळं आता आधी ते गेलो. मामीला काही करणार नाही. शेवटी आजीचा ह्या नातवंडांना जीव राहतायच का नाही मित्रांनो. चला, आजीची तयारी झाली. आणि नेमका आता आम्ही घरी जायला निघालो आहे. आणि जाम पाऊस आला आहे. ओलचंडी पा केवढ्या दारा लागल्या ती, जबरदस्त पाऊस आला आहे. आणि आमच्या गाडीचा पण टाईम झाला आहे. रामदास पण निघाला. आता रामदासना रेनकोट घातला आहे. रामदास बॅग कुठं ठेवले? पाठवून घेते ना. तर चला आता आम्ही निघालो मित्रांनो. पण आता पाऊसही जमा आला आहे. आणि ह्या वळालाही जम पुरा आला आहे आता पहा. म्हणजे काल संध्याकाळपर्यंत आहे ना, पाऊस थोडा कमी होता, त्याच्यामुळं मग एवढा काही वळाला पाणी नव्हता. पण आता आहे ना, मोकार हळूहळू पूर वाढत चालला आहे. चला या जवळ. आता आपल्याला वळातून उतरायचे पार बरं का रामा. हा, आणि हा छोटासा ओळ आहे. त्या वळातून उतरून आपल्याला ती अंग जायला लागणार आहे. पाणी म्हणजे जास्त नाही आहे, थोडंच पाणी आहे. चला आता आदित्य, रामदास आणि त्याची आई उतरतात ते अंग. चला जवळजवळ म्हणजे गुडघ्या एवढा पाणी आहे ना, तेवढा अंतर पार करून आपल्याला जायची आहे. तसा ओळ काय बारीक आहे मित्रांनो, एवढा काही मोठा नाही. पण मग पूर जर आला ना, तो सुद्धा रुद्र धारण करतो, जाम रुद्र धारण करतो तो. आता त्या वळातून समोरच्या आपण उतरून या अंग आलो आहे आता इकडे. आणि जर वळाला पाणी वाढलं ना, तर आपल्याला ते अंगसुद्धा जाऊन देणार नाही तो. तर पहा, आपण आवणीला आलो तो मामांच्या भात लागवडीला. ती मामांची भात लागवड केली आणि मग दुसरी इकडे भात लागवड केली आपण. पहा, जपानी पद्धतीनं या वावरात भात लावला आहे. आणि आपल्याला ना असाच पायी आता गावापर्यंत जावं लागणार आहे. तर मित्रांनो, जसं ना आता रामदासच्या आईला दम लागला होता, मग त्याच्यामुळं मग आधी त्याला आता मी घेतला अर्ध्या रस्त्याला. जमले का तू फार? हा, मग दम लागला पार तिथून आणता. चला, पाळी अजून गावात आपली बराच लांब जायचे. रिस्टी जाय बसली निघून नाही का. हा, पाऊस उघडला ते जाऊ पटकेत. चला. तर मित्रांनो, रस्त्यानं जात असताना आपल्याला एक नजारा पाय भेटतोय. पहा, हा जो खडक आहे ना, याला भरपूर पाझर आहे का नाही. आता पावसाळ्यात म्हणजे पाझर असणारच मित्रांनो. पण विशेष गोष्ट म्हणजे अशी का इथली या वस्त्यांवरची लोक आहेत ना, इथूनच पाणी पितात. ह्या पहा, इथं अशी कपार आहे. आणि इथं पहा सिमेंटनं असा म्हणजे असा कोबा केला आहे. पहा, म्हणजे ते पाणी आहे ना, सरळ इकडे जात आहे असा. आणि ह्या पाणी इकडे पडत आहे ना. तर इथल्या वस्तेवाली जे आहेत ना, त्याने ह्या पाणी आहे ना, हा पहा इथं असा पाईप घातला आहे. इथंही पण कोबा केला आहे सिमेंटचा. आणि ह्या पाणी असा असा पाईप घातला आहे. आणि लय लांब वस्ती आहे तिकडं. हा पाईप आहे ना, असा सरळ नेला आहे त्या वस्ती इकडे खाली. हे बा तिकडे नेला आहे. आणि पहा कारखाना किती मस्त पाझर. आणि ह्या फुकटचा पाणी आहे मित्रांनो, याचा पुरेपूर उपयोग करतात. पहा, थंडगार पाणी राहत आहे उन्हाची आली हो. आणि समोर पहा ना मित्रांनो, जिकडून आपण आलो आहे ना आता, तिकडं पहा किती धुकं आहे. ती जबरदस्त त्या डोंगरानं धुकं आहेत. पहा, तिकडं मामांची घर आहेत, तिकडून आलो आहे आपण. तर मित्रांनो, आता आपण शेणीत या गावामध्ये पोचलो आहे. म्हणजे आपल्या मामांच्या वस्ती आहेत ना, तिकडं लांब आहेत ना. आणि समोर ह्या गावाकडली आपली जुन्या पद्धतीची कौलारू घरा. आणि इकडे ना मित्रांनो, डोंगर भाग जास्त आहे. त्याच्यामुळं मग सदानीच पाऊस राहतो, भरपूर पाऊस राहतो. तेवढा धुकं पण दाट राहतं तिच्यामध्ये. आणि संततधार पावसाची आज चालू आहे इकडं. तर पहा मित्रांनो, ह्या गावाकडला खतरनाक वातावरण. आणि समोर एक वाडी दिसते पहा, ती आहे नळवणी वाडी.
आपले तिकडंच खाली जायचे स्टँडवर. आणि रामदासच्या आणि त्या इथं आता थोडीशी भिजून गेल्यात पाहिजे आता. तर मित्रांनो आता आपण इथं थांबलो. हा शेनीचा बस थांबेल. इथं सोय चांगली आहे विमाऱ्यासाठी. तर मग आता बस येईल तोपर्यंत आपण बसची आता वाट पाहणार आहे. आपली येणारी बस आहे ना इकडून समोरून येणार आहे राजूरवरून. आणि आज पावसामुळे ना पहा कसा वातावरण आहे. कधी कधी डोंगरानं धुकं आणि एकदम गावाच्या भोवतीला एकदम हिरवागार वातावरण दिसतंय पहा असा. चला ती पहा समोरून आपली बस येते आता. राजूर मार्गे येणारी ती बस. आता ही बस इथं थांबणार आहे एक 4-5 मिनटं. ह्याच बसनं आपण जाणार आहेत. आता ही बस इथं थांबले. रामदासच्या त्या गेली समोर. चला आता आपला प्रवास सुरू झाला आहे त्या बसना. तर चला मित्रांनो आता उतरलो आहे आम्ही आमच्या शेलुरे फाटीवर. रामदास रेनकोट घालून घे भाऊ, पाणी येईल. हां रेनकोट घालून घे. सत्री घ्या रे पांघरून. आजू चला आता गाडी गेली. हां आता आपल्याला या साईडला जायचं इकडं आपल्या गावाकडं. पावसामुळं रस्तासुद्धा सजानीत ओलच राहतं ती. तर चला मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला. लाईक करा, एक हाय पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.